बोलू नका. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं आयोजित श्रामणेर शिबिर 2024 अंतर्गत आज 8वा दिवस आहे प्रशिक्षणाचा. सकाळच्या सत्रातील दुसऱ्या प्रवचनाचा विषय आहे बौद्धांची पर्यटन स्थळे. यामध्ये आपल्याला अनेक स्थळांची माहिती मिळणार आहे. आपण कृपा करून त्या सर्व स्थळांची माहिती आपल्याकडे संग्रहित करण्याचा लक्षपूर्वक ऐकावं. पुढील 30 ते 40 मिनिटं आपण कोणीही बाहेर जायचं नाहीये याची काळजी स्वतःप्रती स्वतः बाळगायची आहे. या विषयाला न्याय देण्याकरिता मी प्राचारण करतो आयुष्यमान सुधाकरजी कांबळे साहेब, ज्यांचा पाली विषयाचा धम्मलिपीचा गाढा अभ्यास आहे. सुप्रिया बुद्ध विहार, त्याचबरोबर अनेक बुद्ध विहारांमध्ये त्यांचं धम्म कार्य आहे. वंदना, ते सदोमीत अनेक विहारांमध्ये ते राबवित असतात. त्याचबरोबर धम्म चळवळीमध्ये बाबासाहेबांचं जे अभिवचन आहे त्या अभिवचनाचा पूर्ततेकरता समर्पित आहे. आणि अलीकडेच त्यांनी गेल्या 10 ते 12 दिवसामध्ये श्रामणेर शिबिर स्वतः 10 दिवस बसून तुमच्याप्रमाणेच त्यांनी सुद्धा केलेलं आहे. काल रात्री उशिरा ते घरी आले तरी सुद्धा आज सकाळी लवकर केवळ आणि केवळ तुमच्या अधिक ज्ञानामध्ये वृद्धी व्हावी याकरिता त्यांनी त्यांचा बहुमोल वेळ तुमच्यासाठी दिलेला आहे. कृपा करून त्या वेळेचं सार्थक ठरावं हीच आशा व्यक्त करतो. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं मी त्यांना प्राचारण करतो. आयुष्यमान सुधाकरजी कांबळे साहेब यांनी आपल्या विषयाला न्याय द्यावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समतेचा विचार समाजामध्ये प्रवर्धित करणाऱ्या अशा महामाता, त्याचप्रमाणे संत यांना माझा अभिवादन. आज तुम्ही जसे शिवर धारण करून बसलेले आहात, शिवर धारण केल्यानंतर तुमच्यामध्ये जो वेगळंपण निर्माण होतं आणि वेगळंपण निर्माण झाल्यानंतर तुमची इमेज समाजामध्ये फार वेगळी आहे. तुमच्या शिवराला मान आहे, तुम्हाला अनुभव आला तर चारिका करता की नाही, तुम्ही चारिकेला जाता की नाही, आवाजच येत नाही जाता ना. मग चारिकेला जात असताना जो समाज आहे त्या या समाजातील व्यक्ती आहेत, माता भगिनी आहेत, त्या काय करतात बरं, तुम्हाला वंदन करतात की नाही. तुमच्या अंगावर जे चिवर आहे त्याला तुमच्या अंगावर चिवर असलेलं त्याचं कारण म्हणजे तुम्ही कोण आहात, बुद्ध पुत्र आहात, भगवान बुद्धांचे पुत्र झालेले आहात. आणि म्हणून तुम्हाला समाजामध्ये वंदन मिळतंय.
तर आशीर्वाद देतात. देता की नाही? आपण चारिका करत असताना आपण कशा पद्धतीने जातो? असंच जाता ना, का हात असा ठेवून जाता? नाही ना. तर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, भगवान बुद्ध म्हणतात आनंदाला की हे आनंदा, मी गेल्यानंतर हे 4 धाम आहेत. कोणते कोणते धाम आहेत आपले? कोणाला सांगता येईल का? की ज्या ठिकाणाला भेट दिली पाहिजे, नाही का? भगवान बुद्धांचा जन्म झाला, भगवान बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती मिळाली आणि भगवान बुद्धांनी ज्या ठिकाणी प्रथम चक्र धम्माचं फिरवलं, त्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणतो, ते ठिकाण, आणि ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं ते ठिकाण, ह्या ठिकाणाला उपासक उपासकांनी, भिक्खू गणांनी, भिक्खू संघाने चारिका करावी, म्हणजे त्या ठिकाणांना भेट द्यावी असं सांगण्यात आलं, नाही का? पण बरेच वर्ष, म्हणजे हजारो वर्ष हे सर्व स्थळं जमिनीखाली गाडली गेलेली होती. हे पुरातत्वीय विभाग भारतामध्ये स्थापन करण्याचा ब्रिटिश सरकारकडून परवानगी घेतली, ज्यांच्यावर पूर्वाश्रमीचा पगडा आहे ते मंदिर म्हणतात. आणि हे पवित्र ठिकाण आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये एकदा तरी या ठिकाणाला भेट दिली पाहिजे. आणि भगवान बुद्धांचा जन्म, ती कथा सगळी तुम्हाला माहीत असेल. त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांची अनेक विहारं आहेत. सुंदर अशी विहारं पाहण्यासारखी आहेत, आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारी आहेत. आपण चकित होऊन जातो, इतकं भव्य दिव्य विहार. अनेक राष्ट्रांनी त्या ठिकाणी विहारं बांधलेली आहेत. आपण पर्यटनाला जेव्हा जातो तेव्हा या ठिकाणाला जेव्हा भेट देतो, आणि पर्यटनामध्ये कसं असतं की पुढचं ठिकाण आपल्याला गाठायचं असतं, त्यामुळं ते दिवसभरात उरकायचं असतं. परंतु त्या ठिकाणाला पर्यटनामध्ये पहिलं महत्त्व आहे. यानंतर दुसरं ठिकाण कोणतं येतं आहे? भगवान बुद्धांचा जन्म झाला, नाही का? आणि भगवान बुद्ध किंवा सिद्धार्थ, बुद्ध होण्याआधी सिद्धार्थ होते, त्यांनी घरदार का सोडलं? रोहिणी नदीच्या पाण्याचा जो वाद झाला, त्या वादावरून त्यांनी, नाही का, गृहत्याग केला. आणि गृहत्याग केल्यानंतर ते आलार कालाम नावाच्या ऋषीकडे गेले. दुःख मुक्तीच्या मार्गासाठी त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचं समाधान झालं नाही, ते त्यांनी तिथून परत
निघाले. मग आणखी कोणता गुरु आहे का माझ्या शंकांचं समाधान करणारा? त्या गुरुकडे जावं. मग कोणाकडे गेले? उद्दक रामपुत्ताकडे गेले आणि त्यांनी तिथे शिक्षण घेतलं. योगाभ्यास, सांख्य शास्त्राचा अभ्यास केला तरी समाधान झाले नाही आणि तिथून ते निघाले. ते राजगीर या ठिकाणी असलेल्या डोंगेश्वरी नावाच्या पर्वतावर 6 वर्ष तपस्येला बसले. तपश्चर्येला बसल्यानंतर त्यांची अवस्था अशी झाली की 2 पावलं देखील चालू शकत नव्हते. पोट आणि पाठ एक झाली होती आणि पोटाला हात लावला तर पाठीचा मणका हाताला लागायचा. आतडे हाताला लागायचे. ही आपल्या हातावर जी चमडी आहे, स्किन आहे, स्नायू आहेत ते सगळे वितळले होते आणि बारीक झाले होते. फक्त हाडं, संपूर्ण हाडं. अशा पद्धतीची जी मूर्ती आहे ती डोंगेश्वरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथून ते नंतर बुद्धगयेजवळ असलेल्या निरंजना नदीकाठी येऊन एका वडाच्या झाडाखाली कसेबसे येऊन बसले. एका सेनानीची मुलगी सुजाताची गोष्ट माहीत आहे का? माहीत आहे ना सर्वांना? हां, नाही? सुजाताने काय केलं होतं? खीर दान केली आणि ती खीर प्राशन करून त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली. आणि मग ते म्हणाले की खडतर तपश्चर्या करण्यात काही अर्थ नाही. आपण आपल्याला जिवंत ठेवून ज्ञान मिळवण्यासाठी जिवंत ठेवणं फार आवश्यक आहे. म्हणून त्यांनी खायला सुरुवात केली. तर त्यांच्याबरोबर असलेले जे 5 प्रवाचक होते ते त्यांना सोडून गेले आणि हे अन्न खातात आणि काही तपस्या करत नाहीत, नुसतेच बसून राहतात. परंतु भगवान बुद्ध खीर खाल्ल्यानंतर त्यांनी आपलं जे पात्र होतं नदीच्या प्रवाहात फेकून दिलं आणि ते उलट्या दिशेने गेलं. उलट्या दिशेने गेलं म्हणजे त्या ठिकाणी प्रवाहाचा, त्याला काय म्हणतो आपण, हे असतं बोहरा. आणि त्या बोहऱ्याच्या असं उलटं फिरलं आणि परत बोहऱ्यामध्ये ते बुडून गेलं. असं असताना तिथून त्यांनी पण केला, जोपर्यंत मला दुःखमुक्तीचा मार्ग सापडत नाही तोपर्यंत मी काय करणार नाही, एका जागेवरून उठणार नाही. आणि ते बुद्धगयेत आले आणि बुद्धगयेमध्ये 6 आठवडे त्यांनी चिंतन मनन केलं. ते ध्यानाला बसले
आणि ध्यानाला बसून त्यांनी त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती केली. म्हणून पिंपळाच्या झाडाखाली बसले ते. पिंपळाच्या झाडाखाली बसले असताना पिंपळाच्या झाडाला भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झाली, म्हणून त्या झाडाला बोधी वृक्ष हे नाव पडलं. हे बोधगया. बुद्ध काय गया, तिथून ते निघाल्यानंतर त्या जागेला बोधगया नाव पडलं. आणि बोधगया या ठिकाणी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. बोधगयेचं विहार आहे, ते विहार सोडवण्यासाठी सुरई ससाई श्रीलंकेचे धम्मपाल अनागारिक यांनी आज आपल्या हयातीत पूर्ण हयातीमध्ये लढा दिला. आज तागायत ते बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे. ते बौद्धगयेचं विहार, पवित्र विहार की ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली, ते विहाराला भेट देऊन पावन होणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण आयुष्यामध्ये एकदा तरी बौद्धगयेला गेलं पाहिजे. त्या ठिकाणी जाऊन ध्यान साधना केली पाहिजे, विपश्यना केली पाहिजे. 10 मिनिटाचं तरी आनापान त्या ठिकाणी केलं पाहिजे. ते मनाला वेगळं समाधान आहे. बोधगयेच्या परिसरामध्ये गेल्यानंतर तुमच्या शरीरावर शहारे येतात आणि आपण धन्य झालो असं आपलं मनाला समाधान वाटतं. तिसरं ठिकाण आहे सारनाथ. ते वाराणसी स्टेशनपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. लिहा सारनाथ. सारनाथ हे ठिकाण वाराणसी स्टेशनपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. ते कशासाठी प्रसिद्ध आहे? पहिलं प्रवचन. पहिलं प्रवचन म्हणजे त्या प्रवचनाला काय म्हटलं गेलेलं बौद्ध धम्मामध्ये? धम्मचक्र पवतन. किती प्रवचकांना त्यांनी त्या ठिकाणी देशना दिली? किती प्रवचकांना त्यांनी त्या ठिकाणी देशना दिली? 5. कोणते कोणते बरं सांगता येईल का? त्यांची 5 प्रवचकांची नावं: कौंडिन्य, महानाम. लिहा, विसरला असाल तर परत लिहा, झालेलं आहे. कौंडिन्य, महानाम, अश्वजित, वप्प, कौंडिन्य, महानाम, अश्वजित, वप्प आणि भद्दीय. त्याच्या आधी त्यांनी 2 लोकांना उपदेश दिलेला आहे. धम्मदेशना दिलेली. यांना धम्मदेशना देण्याआधी 2 लोकांना
म्यानमारचे 2 व्यापारी तिथून चालले असताना त्यांनी झाडाखाली बसले आणि न्याहारी करावी, नाश्ता करावा किंवा काही खावं, भूक लागली होती त्यांना. ते बसले असताना त्यांची नजर कोणाकडे गेली? त्या 2 व्यापाऱ्यांकडे. आणि त्या 2 व्यापाऱ्यांनी भगवान बुद्धांकडे नजर गेली. आणि भगवान बुद्ध बसले असताना ते म्हणले, कोणीतरी साधू संत बसलेला आहे आणि आपल्या ताटात जे आहे त्यातलं थोडं त्यांना द्यावं. आणि त्यांनी जाऊन भगवान बुद्धांना त्यांच्याकडं जे शिदोरी होती आणलेली त्यांनी, त्यातला थोडा भाग भगवान बुद्धांना देण्यासाठी केला. भगवान बुद्धांनी घेतला आणि घेतल्यानंतर त्या 2 व्यापाऱ्यांना, त्यांच्याकडे काही नाही, मला तुम्हाला देण्यासारखं काही नाही. मग काय केलं? धम्मदेशना दिली त्यांना आणि आपल्या डोकीचे केस काढून त्यांना दिले 2. आणि आज म्यानमार या ठिकाणी त्या केसावर सोन्याचं विहार बांधलेलं आहे. कशाचं? सोन्याचं विहार आहे. पूर्ण सोन्याचं विहार आहे. नंतर त्यांनी ह्या 5 परिवारजकांना प्रथम दीक्षा दिली. आणि त्यासाठी हे स्थळ प्रसिद्ध आहे. ते ठिकाण देखील सम्राट अशोकाने शोधून काढलं आणि त्या ठिकाणी जवळजवळ 120 फूट उंचाचा स्तूप बांधलेला आहे. लिहा. त्या स्तूपाचं नाव धम्मेक स्तूप म्हणून ओळखलं जातं. धम्मेक स्तूप. कंटाळा करू नका, आयुष्यामध्ये अशी माहिती परत परत मिळत नाही. आणि धम्मपाल अनागारी यांनी शेजारी, स्तूपाच्या शेजारी एक विहार बांधलेला आहे. श्रीलंका सरकारच्या मदतीने त्या ठिकाणी विहार बांधलेला आहे. त्याच्याच विहाराच्या डाव्या बाजूला भगवान बुद्धांची मूर्ती आणि जे परिवारजक होते 5, त्यांच्या मूर्त्या एका पिंपळाच्या झाडाच्या भोवती स्थापन केलेले आहे. त्याचप्रमाणे विविध देशांची, बांगलादेश आहे, म्यानमार आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, श्रीलंका आहे, कोरिया आहे, थायलंड आहे, अशा देशांनी आजूबाजूला जागा घेऊन विहार बांधलेली आहे. अशीच मोठी विहार, ह्याच्यापेक्षा मोठी विहार बांधलेली आहे. आणि कलाकुसरीचं इतकं सुंदर काम केलेलं आहे. त्यामध्ये
की आपले डोळे दिपतात. आपल्याला असं वाटतं की अरे बाप रे, किती भव्य विहार आहे आणि किती सुंदर कलाकृती आहे या ठिकाणी. ते पाहण्याचा मोह आवरत नाही. त्या ठिकाणी सारखं सारखं जावंसं वाटतं. यानंतरचं स्थळ आपण हे मुख्य स्थळ घेतो. कुशीनगर आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेली जी चार धाम आहेत, 4 स्थळं आहेत, त्यातलं हे कुशीनगर. या ठिकाणी प्रत्येक बौद्धाने, प्रत्येक बुद्ध उपासकाने, बौद्ध उपासकाने अवश्य भेट दिलीच पाहिजे, अशी ही 4 स्थळं आहेत. कुशीनगर या ठिकाणी काय झाले, त्याचं पूर्वीचं नाव कुशीनारा आहे. पूर्वीचं नाव कुशीनारा. या ठिकाणी भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. या ठिकाणी देखील सम्राट अशोकाने एक विहार बांधलं होतं आणि त्या विहारामध्ये भगवान बुद्धांची निर्वाण अवस्थेत असलेली मूर्ती आहे. पाल राजाने ती मूर्ती स्थापित केलेली आहे. आपण जेव्हा कुशीनगरला जातो तर अक्षरशः अनेक देशातून आलेले उपासक असतात, ते रडत असतात. आपली लोक त्यांना बघून थोडंसं हे होतात, का रडतात बरं, सहलीला आले त्याने रडतात. परंतु त्यांचा असा समज असतो की भगवान बुद्धांचा या ठिकाणी जन्म झाला, परंतु आमच्या देशात असते तर आम्ही किती भाग्यवान असतो, आणि का बरं भगवान बुद्ध निघून गेले आमच्यातून, त्यासाठी दुःख व्यक्त करतात. त्या ठिकाणी चिवर दान करतात. मोठा परिसर आहे. शेजारीच भगवान बुद्धांना अग्निदाह जो दिला, चितेला अग्नी दिली, त्या ठिकाणाला सम्राट अशोकाने स्तूप बांधलेला आहे. त्याचप्रमाणे कपिलवस्तू आहे, शुद्धोधन राजाची राजधानी. अनाथ पिंडिकाने दान दिलेले जेतवन
झालेलं असेल तुमचं या सत्रामध्ये आधीच्या. जेतवन अनाथ पिंडकाची गोष्ट झाली असेल. दान दिलेलं ते देखील पाहण्यासारखं आहे. त्या ठिकाणी बौद्ध विहारांची अवशेष आहेत, संगारामाचे अवशेष आहेत. श्रावस्ती या ठिकाणी भगवान बुद्ध सर्वात जास्त वर्षावास केलेले ठिकाण आहे. श्रावस्ती ते ठिकाण आहे. वैशाली या ठिकाणी आम्रवनमध्ये पालीने बांधलेलं स्तूप आहे. राजगीर या ठिकाणी जपानने बांधलेला डोंगरावर गुद्रकूट नावाचा जो डोंगर आहे, भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी आपलं बरेच प्रवचन दिली असं जे ठिकाण आहे, त्या डोंगरावर जपानने शांतीस्तूप बांधलेला आहे. भव्य असा शांतीस्तूप आहे. तो पाहण्यासारखा आहे. त्यालाच लागून खाली आपण आल्यानंतर अजातशत्रूचं कारागृह म्हणतात, ते कारागृह आहे. आणि ह्या प्रत्येक ठिकाणी संग्रहालय आहेत. आणि संग्रहालयामध्ये उत्खननांमध्ये सापडलेल्या वेगवेगळ्या मूर्त्या, शिलालेख ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या मूर्त्या आणि शिलालेख ठेवलेले आहेत. अशा या पवित्र स्थळांना माझ्याकडून काही स्थळं राहिली गेली असतील, परंतु जी महत्त्वाची स्थळं आहेत त्या स्थळांना भेट देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपल्या जीवनामध्ये ही स्थळं पाहणं, कारण हा वारसा आहे आपला आणि तो वारसा जतन करण्यासाठी सतत त्या ठिकाणी गेलं पाहिजे. बरंच आहे. मग थायलंड आहे, बाहेर भारताच्या म्यानमार आहे, कोरिया आहे, कंबोडिया आहे, अशी बरंच ठिकाणी भारतामध्ये कुठेही उत्खनन केलं आज देखील भगवान बुद्धांचे अवशेष सापडतात, इतर कोणाचेही सापडत नाही. हा असा आपला जो धम्म आहे बाबासाहेबांनी आपल्याला दिला. मी नेहमी म्हणत असतो, बाबासाहेबांनी आपल्याला नवीन काही नाही दिलेलं. बाबासाहेबांनी हा नवीन धम्म नाही दिलेला आपल्याला. आपण पूर्वी जे होतो त्याची आठवण करून दिलेली आहे बाबासाहेबांनी. पूर्वी तुम्ही कोण होता आणि कशा प्रकारे तुमचा धम्म जगभर पसरला होता याची आठवण आपल्याला करून दिली आणि आपल्याला परत त्या धम्मामध्ये, त्या मार्गाला आणलेलं आहे बाबासाहेबांनी. मग आपण भारतीय बौद्ध महासभेने जो उपक्रम चालू केलेला आहे की
श्रामणेर शिबिर भरवणं, श्रामणेरी शिबिर बनवणं, माता तयार करणं हे जिकिरीचं काम असतं, एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. हे एकोप्याचं काम आहे आणि त्यातून तुम्ही निर्माण होत आहात. उद्या जाऊन तुम्ही धम्माचे आधारस्तंभ होणार आहात, धम्म प्रचार प्रसार करण्यासाठी तयार होणार आहात. तर तुम्हाला या ठिकाणी मी जास्त वेळ घेतला असं मला वाटतं आणि या ठिकाणीच थांबतो. सर्वांना सविनय जय भीम. आपण माझं जे काही मला सांगता आलं ते निमूटपणे ऐकून घेतलं, लिहून घेतलं आणि मी बोलताना तुम्हाला सूचना केली की मी परत तपासणार आहे, पण तसं काही नसून तुम्ही लिहावं याच्यासाठी मी ते बोललो. तर याबद्दल मी क्षमा साधू साधू